नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आम्ही मित्र सगळेजण जातोय एकविरा आईच्या दर्शनाला लोणावळ्याला. तर आम्ही आता सध्या तर 3 जण आहोत. मागे 2 जण आहेत आणि हा एक माझ्या बरोबर चालतोय आणि बाकीचे आहेत ते आपल्याला बस स्टँडवर आहेत रांजणगावच्या. जाऊया पटापट. आम्ही शक्यतो कदाचित बसने जाऊ किंवा एका दुसऱ्या ट्रकला हात दाखवून. तर बघूया, जितकं मला शक्य होईल तितकं या ब्लॉग मध्ये मी कव्हर करेन. चला भेटूया पुढे. मागे बघू शकता शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मस्तपैकी. बरं वाटलं थोडं. चला पुढे चालूया. हे बघा मंडळी, आम्ही इतके सगळेजण मित्र जमा झालेलो आहोत तिथं रांजणगावच्या बस स्टॉपवर. आता बसची वाट बघतोय. आता बस येईल तेव्हा सगळेजण आता पुणे स्टेशनला जाणार आहेत, रेल्वे स्टेशनला. तिथून मग लोणावळ्याला उतरणार. तर चला बस येईल तोवर आपण थांबूया. तर मंडळी, आता आम्हाला इको भेटलेली आहे. आम्ही बसची वाट बघत जास्त थांबलो नाही, कारण की पुढे आम्हाला उशीर होईल नाही. तर चला आता आम्ही सध्या तर वाघोलीला चाललोय. तिथून पुढे स्टेशनला जाणार, रेल्वे स्टेशनला. चला पुढे चालूया. आम्ही वाघोलीच्या बस स्टॉपला पोहोचलोय. तिथून आता स्टेशनला जाणार आहे. मागे बघू शकता बघा PMPL. सकाळी सकाळी बस स्टँडला पोहोचलोय. बसची वाट बघूया. चला मंडळी, इथे प्रॉब्लेम झाला. आम्हाला जायचं होतं पुणे स्टेशनला. आम्ही गेलो पुढे, गजाली करत पाहिलो आणि पुढे गेलो. आता आम्ही परत चाललो पुणे स्टेशनला. त्याला जाऊया, भेटूया पुणे स्टेशनला. आता पुणे स्टेशनला आलो आहोत. मग एक मोठा जोक झाला. काय झालं, आम्ही बस मध्ये गजाली मारत राहिलो आणि गेलो पुढे. पुणे स्टेशनला उतरायचं होतं. आम्ही गेलो डेक्कन कॉर्नरला. परत मागे यावं लागलं. परत दुसरी बस पकडून मोठा घोळ झाला. 15 मिनिटं वाया गेली त्याच्यामध्ये. आता फायनली आम्ही आता पुणे स्टेशनला आलोय. आता इथून तिकीट पण काढली. आता त्या ट्रेनची वाट बघतोय. आता आम्ही ट्रेन आली की लगेच लोणावळ्याला जाणार, बघणार. बघूया, खूप एन्जॉय करणार आहे. तुम्ही या ब्लॉग मध्ये टिकून राहा शेवटपर्यंत. दाढी वगैरे लोकल चालतं. दाखव, आकडे दाखव. काढलं ना. तसंच राहा. वेअर काय केलं तसे फोटो काढू. त्यांनी आता एस्टेटिक फोटो काढला. प्रोफेशनल काढलो. आता आम्हाला ट्रेन भेटलेली आहे. आम्ही आता मुंबई LTT एक्सप्रेसमध्ये बसलो. सकाळचा प्रवास दाखवत आहेत तिकडे लोणावळ्याला उतरण्यासाठी. आता बघूया. जनरल डब्यामध्ये बसलो. हे बघा सगळे मित्र आहेत. तिकडे आहे. मला भेटूया लोणावळ्याला. मध्ये एक एखादा शॉर्ट घ्यायला भेटला तर घेतो, नाहीतर डायरेक्ट लोणावळ्याला.
स्वागत आहे. तर आम्ही आता चाललोय आई एकविराच्या दर्शनाला कारलेला. तर आता आम्ही बसतोय PNPL मध्ये. आता आम्ही सगळेजण कारला गेटला आलेलो आहोत. श्री क्षेत्र एकविरा देवस्थान हे गेट आहे, तिथे जायचं. त्या गेटला आलेलो आहोत, तुम्हाला दाखव. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा मागे. चला जाऊया पटापट. आम्ही गेटवरून रिक्षा पकडली आहे एकविरा देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी. हे बघा मस्त मध्ये आहे. आम्ही 4 जण एका रिक्षामध्ये बसलो. बाकीचे 4 जण आहेत ते दुसऱ्या रिक्षामध्ये बसले. 2 रिक्षा करून आम्ही आता वरती मंदिराजवळ जातोय. त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय ते आपल्या एकविराचं दर्शन, ते आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहोत आमच्या ब्लॉगमध्ये. शेवटपर्यंत टिकून राहा. असेच तुम्ही आमच्यासोबत राहा आणि ब्लॉग जर तुम्हाला आवडेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला पुढे वळूया. हे बघा झेंडा फडकतोय, तिकडे आम्हाला जायचं आहे. हे पहिलं एकविरा देवीचं शक्तिपीठ आलेलं आहे. सगळेजण मित्र चालत आहेत. तिकडे बघा झेंडा फडकतोय मस्त आहे की. पाठी 2 जण आहेत. थांबा, तुम्हाला देवीचं दर्शन घडवतो. तुम्हाला पण बरं वाटेल. हे बघा मस्त पैकी सजवले आईला. आम्हाला काल्याच्या डोंगर चढायला सुरुवात झालेली आहे. मागे बघा बाकीचे सगळे मित्र आहेत. मंदिराच्या पुजाऱ्यांनी नाम एकदम भारी लावलंय. फायनली आम्ही एकविराईच्या मंदिराकडे पोहोचलोय. खूप गर्दी आहे बघा तुम्ही. आज रविवार आहे, 2 दिवस सुट्ट्या आल्या, त्यामुळे सगळे भाविक दर्शनाला आले. आईच्या कारला लेणी पण बघा मस्त. जाणार आहे फिरायला, तुम्हाला दाखवेन या व्लॉगमध्ये मस्तपैकी. लय मोठी लाईन लागली. आताचे 11:30 वाजत आहेत. मस्त व्ह्यू येतो एकदम भारी वाटतंय. भारीच वाटलं एकदम बघून. तिकडच्या साईडला मला वाटतं ते लेक आहे कुठलं तरी. तर काहीतरी मला सांगायचं. आणि आता आतमध्ये पोहोचले. लाईनमध्ये लई मोठी लाईन आहे अजून.
ही बघा म्हणजे एकविरायची आरती वाचली मस्त आहे. आम्ही दर्शन करून आलोय. हा दादा भेटला मस्तपैकी 26 जानेवारीसाठी आईची रांगोळी काढत होता. रांगोळी पोर्ट्रेट रांगोळी. बरं वाटलं बघून थोडं. भावाला सपोर्ट करा नक्की. आता आम्ही चाललोय लेणी फिरायला आतमध्ये. हे बघा तिकीट काढलेले आहेत. हे बघा. चला भेटूया पुढे. आम्ही आता खाली उतरतो. सगळं कलेने वगैरे फिरून झालंय. डोंगर उतरून आलोय. सध्या जेवण करायला आलोय. ते खालीच एक हॉटेल आहे. कोण उतरवलं त्या हॉटेलमध्ये आता आम्ही इकडे जाम भूक लागली आहे. सकाळपासून काही झालं. जेवण करूया पटापट. चला जेवण झालंय. आम्ही आता जातोय हायवेवर चालत. कारण रिक्षावाले कोणी भेटले नाही आम्हाला. त्यामुळे आता अशी वेळ आली आहे की आम्ही आता चालत जातोय गेटपर्यंत हायवेच्या. सगळेजण आता एक रिक्षावाला भेटलेला, तो पण फक्त 4 जणांना तो बोलला. 4 जण जाऊन आमचे आहे आता. त्यामुळे आम्ही गेलो नाही 4 जण. मी फर्स्ट टाइम गेलेलो आज एकविरेला. बरं वाटलं एकविरेला जाऊन. फुल एनर्जी होती जाताना. मात्र येताना जरा एनर्जी डीम झाली. पण तेवढं चालतं. आपण शेवटी दर्शनाला गेलो. दर्शन मिळालं एवढंच आम्हाला बस आहे. आम्हाला बाकी काय नको. आम्ही आता 4 जण इथे चालतोय. मागे ते बघा 2 जण आहेत. ते बघा. आणि पुढे 2 जण. 3 जण आहेत पुढे. तर बघूया किती वेळाने पोहोचतोय ते गेटवर. एवढा डोंगर उतरून आलोय तर तेवढं चालायचे पाय गळ्यात येत आहेत. बाकी काय करणार आता. पण ज़रा कुछ पाने के लिए कुछ खोना तो पड़ता है. येताना मंडळी मी
माईक घेऊन आलेलो, इंटरनल माईक. त्याची हालत काय झाली, कनेक्टरच तुटून गेलाय. बघूया कनेक्टर कुठे भेटेल काय, आता विचारायला पाहिजे कुठेतरी मोबाईल शॉपिंगमध्ये वगैरे जाऊन. बघूया आता, जेव्हा मी रांजणगावला पोहोचू तेव्हा तिथल्या मोबाईल शॉपिंगमध्ये विचारणार, भेटला ठीक, नाही तर नवीन माईक घ्यायला पाहिजे. बाकी काय ऑप्शन नाही. आणि माईक जर नाही घेतला तर कुठे कुठे म्हणजे तिथे गरज लागते माईकची, तिथं माझा आवाज पण तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे पूर्ण व्लॉगचं जे मोमेंटम आहे तो जरा खराब होईल. आता बघूया कसं काय ते. रांजणगावला पोहोचूया आधी. पहिलं आता आम्ही जातो इथून हायवेपर्यंत. हायवेवर जाऊन PMPL पकडणार. PMPLनी आता पुन्हा लोणावळा स्टेशनला जाणार आहोत. लोणावळा स्टेशननी डायरेक्ट पुणा स्टेशनवरून डायरेक्ट रांजणगाव. बघूया आता किती वाजता आहेत ते. शक्यतो आम्हाला 7 तरी वाजणार आहेत. आणि रात्री जाऊन घरी गेल्या पहिलं काम करणार आहे ते झोपणे. कारण रात्री मित्राच्या बड्डेची पार्टी होती. रात्री 12 वाजले झोपायला आणि सकाळी 3 वाजता उठलो. 3 तासात काय होणार झोप पूर्ण. तर रात्री जाणार आणि मस्तपैकी झोपणार आहे. जेवणाचं बघूया आधी. ते जेवण करून झोपणार आहे. गेट आलेलं आहे फायनली. जाऊया पटापट, भेटतो तुम्हाला हायवेवर. आमचा लोणावळा स्टेशनला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. आता आम्ही आलो आहे कामशेत रेल्वे स्टेशनच्या तिथं. तिथून पुणे स्टेशनसाठी रेल्वे पकडणार आहे. उतरलो आम्ही उतरलो रे वडगाव ना. हां वडगाव कुठेतरी उतरलो आहे आम्ही. नाही माहीत, नाव नाही माहिती, पण बसने उतरलो ते. आता चालत बाजारपेठ आहे कुठली तरी, बघा. जाऊया पटापट चालत रेल्वे स्टेशनकडे. तर रेल्वे पण एक शेवटची रेल्वे आहे. 4:30 की किती वाजता तरी बोलले ते TC. बघूया आता काय भेटते, किती वाजताची रेल्वे ते विचारायला पाहिजे तिथे जाऊन. चला जाऊया पटापट. अल्पेश भाऊ, तुम्हाला कसं वाटतंय एवढं चालून? एक नंबर. थम्सअप तरी करा. आम्ही आता कामशेतला आलेलो आहोत. आता इथे तरी ट्रेन आहे 5:45ची ट्रेन आहे पुणे स्टेशनची. 95 झाले. तर जवळपास आता 4:41 झाले. अजून एक अर्धा एक तास आहे ट्रेन यायला. तोपर्यंत बाकीचे सगळेजण आता मित्र झोपलाय. तिकीट 15 पाणी बॉटल घेतलं नाही पर रात्रीचे जागरण झाले. तुझे 95 आणि 30 दोघे जण तिकडे बसले. ते तकडे बघ पडले. हे बघा कामशेत रेल्वे स्टेशन. जगजग आगिंग गाडी आता येणार आहे 5:45ला. कसं वाटतंय तुम्हाला एवढं पायी चालून जिरे एवढं लवकर? अजून जायचं आहे रांजणगावला आपलं. ट्रेनचं काम सुरू आहे. दुकान बाहेर कशी ट्रेन थांबा पाहिजे.
लोणावळ्यात गेली आता आपल्या लोणावळ्यात ठिकाण जायचं आता पुणे स्टेशनला जाऊचा एका रुपये हो हो मंडळी हा मी व्हिडिओ दुसऱ्या दिवशी शूट घेतोय कारण आम्ही जेव्हा कामशेतला आलो तेव्हा माझा मोबाईल डेड झाला कारण म्हणजे चार्जिंग संपली माझ्या मोबाईलची त्यामुळे पुढचे जे शॉट घ्यायला भेटले नाही मला त्याबद्दल मी तुमची सर्वांची क्षमा मागतो कारण की आम्ही जो परतीचा प्रवास केला तो ह्या व्लॉगमध्ये मी घेऊ शकलो नाही तुम्हाला दाखवू शकलो नाही तर त्यामुळे मी हा व्लॉग इथेच संपवतो आहे हा व्लॉग जर आवडला तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टॅप करा जेणेकरून मी टाकलेल्या व्लॉगची नोटिफिकेशन पहिली तुम्हाला येईल चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये